जेसी फेस्टिवल 2025 मध्ये काल खेडवासियांना भेटण्यासाठी सिने अभिनेत्री धनश्री काडगावकर हिची उपस्थिती लाभली होती। झी मराठीवरील सिने अभिनेत्री धनश्री काडगावकर हिचं रात्री गोळीबार मैदान महाड नाका जेसी फेस्टिवल खेड येथे मोठ्या दिमाखात आगमन झालं। तिला भेटण्यासाठी खेडवासियांनी मोठी गर्दी केली होती। एकंदर फेस्टिवल जे होतं मला तर खूप मज्जा आली। ॲक्च्युली मी पहिल्यांदा खेडमध्ये परफॉर्म करते केलं म्हणजे रादर इथे ज्या पद्धतीने माझं स्वागत करण्यात आल्यापासून मी ज्या ज्या लोकांना भेटले त्या सगळ्या लोकांनी माझी कामं बघितलेली आहेत। याचा खूप आनंद होतो मला आणि परफॉर्म करण्याची एक वेगळीच मजा असते। लाईव्ह परफॉर्म करण्याची, लाईव्ह लोकांना आपण भेटतो, सो ती पण एक वेगळी मजा असते। सो खेड मध्ये पण मला बघितलं गेलेलं आहे, माझी कामं बघितली गेलेली आहेत, याचा एक वेगळा आनंद ऑफकोर्स आहे। आणि ओव्हरऑल फेस्टिवल म्हणता खूप मस्त आहे। म्हणजे आय थिंक सगळी लोक इथे खूप एन्जॉय करत आहेत। एवढे सगळे स्टॉल्स लागलेले आहेत, खूप खाण्यापिण्याचे स्टॉल्स आहेत, काही गोष्टींचे स्टॉल्स आहेत। सो ओव्हरऑल नाईस, म्हणजे चांगलं मॅनेजमेंट आहे। पुढच्या वर्षी डेफिनेटली बोलवलं तर येणार ना, असं तर येऊ शकत नाही। पण येस, मला यावेळी जसं आदरातिथ्य करून बोलवलं, मला डेफिनेटली पुढच्या वर्षी बोलवलं तर मला खूप खूप आवडेल। कारण पुणे मुंबईपासून थोडंसं लांब जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याविषयी लोकांच्या मनात किती प्रेम असतं, किती आदर असतो, त्याची खूप जास्ती जाणीव होते। आणि असं वाटतं की आपण खूप ब्लेस्ड आहोत। त्यामुळे खेडमध्ये येऊन मला खूप छान वाटलं। मी आल्या क्षणापासून मला असं वाटलंच नाही मी वेगळीकडे कुठेतरी येते, कारण प्रत्येक माणूस मला जो भेटत आहे माझे जुने सगळी कामं त्यांनी बघितलेली आहेत। त्यामुळे छान वाटलं, खरंच छान वाटलं। JCI खेडला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। असेच उत्तरोत्तर तुमचे खूप 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 कार्यक्रम होऊ देत, असे खूप फेस्टिवल होऊ देत। आणि जितक्या प्रेमाने तुम्ही यावेळी मला बोलवलेलं आहे तितक्याच प्रेमाने मला पुढच्या वर्षी सुद्धा इथे यायला नक्की आवडेल। सो JCI, थँक्यू सो मच।